नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण कॉस्ट ऑडिट या विषयाच्या संदर्भामध्ये काही माहिती पाहणार आहोत. आपल्या सिलेबसनुसार कॉस्ट ऑडिट म्हणजे काय किंवा कॉस्ट ऑडिटरची अपॉइंटमेंट कशासाठी केली जाते, या सगळ्या गोष्टी आणि त्याचे रूल्स रेग्युलेशन्स याचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण ज्या काही कन्सेप्ट शिकणार आहोत या टॉपिकला किंवा आजच्या प्रेझेंटेशनला, तर त्या या पद्धतीच्या आहेत. सुरुवातीला आपण कॉस्ट ऑडिट त्याच्या संदर्भामध्ये त्याचं मिनिंग आणि त्याची डेफिनेशन जी कायद्यामध्ये दिलेली आहे याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. कॉस्ट ऑडिट का केलं जातं, कोणत्या उद्देशाला अनुसरून या कॉस्ट ऑडिट प्रोसेस राबवल्या जातात. त्यानंतर त्याचा स्कोप काय आहे, त्यानंतर त्याचे टाइप्स कोणत्या पद्धतीचे आहेत, म्हणजे कॉस्ट ऑडिटमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केला जातो किंवा कशासाठी कॉस्ट ऑडिट केलं जातं आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहेत. त्यानंतर त्याचे फायदे काय आहेत आपल्याला किंवा सिग्निफिकन्स ॲडव्हान्टेजेस आपल्याला म्हणता येईल की कॉस्ट ऑडिट केल्यामुळे काय फायदे होतात. त्यानंतर कॉस्ट ऑडिट झालं आणि आता त्याचा रिपोर्ट बनवायचा आहे, तर मग कॉस्ट ऑडिटरने त्याचा रिपोर्ट बनवताना त्याचा फॉर्मॅट काय असेल किंवा त्याचा फॉर्म काही ठरलेला आहे का, आणि मग जर फॉर्म ठरला असेल तर त्याचं रिपोर्टिंग कसं करायचं या संदर्भामध्ये असणाऱ्या काही प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स, म्हणजे जसे ॲडव्हान्स अकाउंटिंगमध्ये किंवा फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स होते, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स होते, तसेच कॉस्ट ऑडिट करत असताना त्याचं ऑडिट कशाचं करायचं आहे तर अकाउंटिंगचं. मग हे अकाउंटिंग करत असताना ते अकाउंटिंग कसं केलं पाहिजे याच्यासाठी काही नॉर्म्स दिलेले आहेत. त्या नॉर्म्सलाच काय म्हटलेलं आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर मग हे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स कोणते आहेत, ते कसे वापरले जातात किंवा कशासाठी वापरले जातात याचा अभ्यास आपण या सेशनमध्ये करणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण पाहतोय मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ कॉस्ट ऑडिट. यामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की कॉस्ट ऑडिट इज अ क्रिटिकल रिव्ह्यू अंडरटेकन टू व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ कॉस्ट अकाउंट्स. कॉस्ट ऑडिट हा एक क्रिटिकल रिव्ह्यू आहे. क्रिटिकल रिव्ह्यू या शब्दाचा आपल्याला या ठिकाणी अर्थ असा घ्यायचा आहे की एक एक गोष्ट बारकाईने तपासणे. लक्षात घ्या, त्या गोष्टी पाठीमागचं कॅल्क्युलेशन्स किंवा त्याची जी प्रोसिजर आहे ह्या गोष्टींची माहिती घेणे किंवा ते व्हेरीफाय करणे हा भाग याच्यामध्ये समाविष्ट होतो. अंडरटेकन टू व्हेरीफाय द करेक्टनेस ऑफ द कॉस्ट अकाउंट्स, म्हणजे याचा उद्देश एक असणार आहे की जे काही कॉस्ट अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत ते बरोबर मेंटेन केलेले आहेत का, रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केलेले आहेत का, त्या मेथोडॉलॉजीज वापरलेल्या आहेत का, किंवा त्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत ते बरोबर आहेत का, हे चेक करणे हा एक कॉस्ट ऑडिटचा भाग आहे किंवा त्याला त्या कॉस्ट ऑडिट प्रोसेसमध्ये समाविष्ट केलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. अँड टू चेक दॅट कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड प्लॅनिंग हॅव बीन इफिशियंटली फॉलोड. आणि आपण असं त्याच्या कॉस्ट ऑडिटमध्ये आपण ह्या गोष्टी सुद्धा अंतर्भाव केलेला आहे की जे कॉस्ट अकाउंटिंग करतोय आपण किंवा केलेलं आहे, ज्याचं आपण टॅक्स कॉस्ट ऑडिट करतोय, तर हे अकाउंटिंग प्रॉपर प्रिन्सिपल्स फॉलो करून केलेलं आहे का. म्हणजे रेकॉर्डिंग करत असताना जे काही कॉस्ट अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटिंगसाठी काही नॉर्म्स दिलेले आहेत, काही रूल्स रेग्युलेशन्स दिलेले आहेत. जसं की आपण कॉस्टिंगमध्ये सुरुवातीला बघितलं की कॉस्टमध्ये त्याचे जे वेगवेगळे क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. जसं की डायरेक्ट कॉस्ट असेल, इनडायरेक्ट कॉस्ट असेल, प्राईम कॉस्ट असेल, फॅक्टरी कॉस्ट असेल. म्हणजे एखादा एक्सपेन्सेस हा प्राईम कॉस्टशी संबंधित आहे का फॅक्टरी कॉस्टशी संबंधित आहे, ज्याला आपण वर्क कॉस्ट असं म्हणतो, का एखादा एक्सपेन्सेस ऑफिस किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टेशनशी संबंधित आहे. मग त्याचं प्रॉपरली क्लासिफिकेशन केलेलं आहे का, हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे. प्रॉपरली त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे का हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात त्याची इफिशियन्सी किती आहे हे जर मोजायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तपासणं, व्हेरीफाय करणं किंवा त्याचं असेसमेंट करणं यालाच आपण काय म्हणणार आहोत, कॉस्ट ऑडिट. साध्या सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस कॉस्ट, आता कॉस्ट म्हणजे काय, तर कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सेस. आपण ही संकल्पना सुरुवातीला बघितली. कॉस्ट इज एन युनिट ऑफ एक्सपेंडिचर.
मग आता हे युनिट ऑफ एक्सपेंडिचर प्रत्येक प्रोसेसमध्ये असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असेल किंवा एखाद्या प्रोडक्ट विषयी असेल, एखाद्या सर्व्हिस विषयी असेल, ज्यावेळेस त्याचं रेग्युलेट केलं जातं किंवा ते लिहून ठेवलं जातं किंवा त्याचं ॲनालिसिस करण्याची वेळ येते, फॉर्म्युलेशन करण्याची वेळ येते, तर त्यासाठी जे दिलेले प्रिन्सिपल्स आहेत ते फॉलो केलेले आहेत का? बरं ते फॉलो केले असतील, पण त्याचा करेक्टनेस चेक करणं गरजेचं आहे. मग तो करेक्टनेस किंवा ॲक्युरेटनेस या ठिकाणी तपासणं म्हणजे काय सांगता येईल याला? कॉस्ट ऑडिट प्रोसेस. आता प्रॉपर डेफिनेशन बघूया. अकॉर्डिंग टू CIMA लंडन, ही जी काही इन्स्टिट्यूट आहे कॉस्ट ऑफ इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकाउंटिंग, तर यांनी एक डेफिनेशन दिलेली आहे की कॉस्ट ऑडिट इज अन ॲक्टिव्हिटी. कॉस्ट ऑडिट ही एक काय आहे? प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ॲक्टिव्हिटी आहे. ऑफ कशाची ॲक्टिव्हिटी आहे किंवा कृती आहे? द व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंट्स. कॉस्ट अकाउंट जे मेंटेन केलेलं आहे त्याचं व्हेरिफिकेशन करणे, तपासणी करणे. अँड अ चेक ऑन द ॲडहरन्स टू द कॉस्ट अकाउंटिंग प्लॅनिंग. आणि नुसतं अकाउंट्स चेक करणं म्हणजे ऑडिट नाही, तर त्याच्या पुढं जाऊन कॉस्ट अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये जे प्लॅनिंग केलेलं आहे हे देखील प्रॉपरली प्लॅनिंग झालेलं आहे का, याची खातरजमा करणे, याला काय म्हटलेलं आहे? कॉस्ट ऑडिट असं म्हटलेलं आहे. In other words, cost audit is the verification of the cost of production of any product, services किंवा सर्व्हिस और ॲक्टिव्हिटी. एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या सेवेविषयी किंवा एखाद्या कृतीविषयी आपल्याला जो काही त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करताना, म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करताना आपल्याला काही ना काहीतरी खर्च येतो किंवा सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे, सर्व्हिस आपल्याला रेंडर्ड करायची आहे, दुसऱ्यासाठी सेवा द्यायच्या आहेत किंवा त्यासाठी एखादी ॲक्टिव्हिटी रन करायची आहे, तर याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी खर्च अपेक्षित आहे किंवा तो केला जातो. तर या खर्चाचं व्हेरिफिकेशन करणे ही संकल्पना कॉस्ट ऑडिटमध्ये अभिप्रेत आहे. आता हे करत असताना त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. ऑन द बेसिस ऑफ अकाउंट्स मेंटेन बाय द एंटरप्राइज. मग हे सगळं जे तपासायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे, याचं असेसमेंट करायचं आहे, हे कोणत्या बेसिसवरती? की त्या एंटरप्राइजने, ऑर्गनायझेशनने, इन्स्टिट्यूशन, कंपनी, व्हॉटएव्हर काही म्हणा तुम्ही, तर ह्या कंपनीने जे अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत त्या मेंटेन केलेल्या अकाउंट्सच्या आधारे हे व्हेरिफिकेशन करणं अपेक्षित आहे. कशासाठी? इन अकॉर्डन्स विथ द ॲक्सेप्टेड प्रिन्सिपल्स ऑफ द अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे काही प्रिन्सिपल्स दिलेले आहेत ते प्रिन्सिपल्स फॉलो केलेले आहेत का हे तपासण्यासाठी. इथपर्यंत संकल्पना आय थिंक समजली असेल. आपण पुढे बघूया अजून. कॉस्ट ऑडिट रिप्रेझेंट्स द व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंट्स अँड चेक ऑन द ॲडहरन्स टू द कॉस्ट अकाउंटिंग प्लान्स. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या घेतलेल्या आहेत. एक म्हणजे कॉस्ट अकाउंट मेंटेन केलेले आहेत ते चेक करणे, आणि कॉस्ट अकाउंटिंगच्या संदर्भामध्ये जे प्लॅनिंग केलेलं आहे, म्हणजे भविष्यामध्ये एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करण्याच्या दृष्टिकोनातून जी कॉस्ट डिटरमाइन केलेली आहे, ज्याला टार्गेट कॉस्टिंग म्हणतो, ज्याला स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणतो, अशी जी काही प्रोव्हिजन केलेली आहे ती तपासणे हा भाग कॉस्ट ऑडिटमध्ये महत्त्वाचा आहे. कॉस्ट ऑडिट ascertain the accuracy of cost accounting records. कॉस्ट ऑडिटमध्ये काय असर्टेन केलं जातं किंवा फाइंड आउट केलं जातं की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे रेकॉर्ड्स मेंटेन केलेले आहेत हे ॲक्युरेट आहेत, अचूक आहेत. कशासाठी? टू एन्श्युअर दॅट दे आर इन द कन्फर्मिटी विथ कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, प्लॅन्स, प्रोसिजर अँड ऑब्जेक्टिव्स. ही खात्री करून घेण्यासाठी. काय खात्री करून घ्यायची? की जे कॉस्ट अकाउंटिंग रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करतं, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्स फॉलो झालेले आहेत, त्याचं प्लॅनिंग प्रॉपरली झालेलं आहे, ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे किंवा त्याचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते प्रॉपरली फॉलो केलेले आहेत, ही खात्री करून घेण्यासाठी या कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड काय केलं जातं? चेक केलं जातं, त्याची ॲक्युरेसी चेक केली जाते, आणि यालाच काय म्हटलेलं आहे? कॉस्ट ऑडिट प्रोसिजर. Thus, cost audit comprises following. कॉस्ट ऑडिट कशाशी संबंधित आहे याचंच आता व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होत आहे वगैरे वगैरे हे सांगितलेलं आहे.
पहिला भाग व्हेरिफिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आणि दुसरा भाग आहे एक्झामिनेशन ऑफ दीज रेकॉर्ड्स. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग व्हेरीफाय करायचं आहे आणि जे रेकॉर्ड्स आहेत त्याचं एक्झामिनेशन किंवा तपासणी करायची आहे. मग आता कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कोणतं रेकॉर्ड व्हेरीफाय करायचं आहे? सच ॲज द ॲक्युरेसी ऑफ कॉस्ट अकाउंट्स. कॉस्ट अकाउंटची ॲक्युरेसी चेक करायची, कॉस्ट रिपोर्ट्स चेक करायचे, कॉस्ट स्टेटमेंट्स चेक करायचे, कॉस्टशी संबंधित कॉस्ट डेटा घ्यायचा आहे किंवा त्याचे टेक्निक्स जे फॉलो केलेले आहेत, जसे की कॉस्ट शीट फॉलो केलं आपण किंवा इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपण केलं आहे, स्टॉक लेवल्स मेंटेन केलेल्या आहेत किंवा स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये मटेरियल कॉस्टिंग केलं आहे, लेबर कॉस्टिंग केलेलं आहे, ओव्हरहेड्सचं कॉस्टिंग झालेलं आहे किंवा प्रोसेस कॉस्टिंग आहे, टार्गेट कॉस्टिंग आहे, सर्व्हिस कॉस्टिंग आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स फॉलो करून आपण त्याची प्रोसिजर त्या ठिकाणी फॉलो केलेली आहे. तर हे पाहणं आणि दुसरं एक्झामिन काय करायचं आहे, तर प्रिन्सिपल्स फॉलो केलेत का, प्लॅन्स केलेत का, त्याची प्रोसिजर फॉलो केली आहे का, उद्देश कॉस्ट ऑडिटचा जो उद्देश आहे तो फॉलो झालेला आहे का, हे तपासणं म्हणजे काय त्याला म्हणतात कॉस्ट ऑडिट. आता त्याचे उद्देश बघूया. दोन महत्वाच्या उद्देशांचा या ठिकाणी विचार करावा लागेल. एक म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. लक्षात घ्या, असे दोन पद्धतीचे उद्देश आहेत कॉस्ट ऑडिट करण्यापाठीमागचं. एक प्रॉस्पेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह की ज्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा एक काय असेल उद्देश असेल आणि त्या उद्देशाला अनुसरून आपण काही ना काहीतरी काम करणं अपेक्षित असतं, तर तो एक उद्देश त्या ठिकाणी आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितले बघा, अंडर विच cost audit aims to identify to undue wastage or losses and ensure that costing system determines the correct and realistic cost of production. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जे काही अनड्यू वेस्टेज आहे, म्हणजे एखादी प्रोसेस करताना आपलं वेस्टेज ऑफ मटेरियल जास्त होऊ नये किंवा त्याच्यामुळे लॉस होऊ नये याच्यासाठी खात्रीशीर अशी उपाययोजना त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. एक प्रॉपर सिस्टीम त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे आणि ती सिस्टीम ही करेक्ट असणं गरजेचं आहे, रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्या गोष्टीला आधारित त्याचं त्या गोष्टी आधारित असणं गरजेचं आहे. म्हणजे कशाला, ऍक्च्युअल सिच्युएशनला आधारित असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण ठरवतो की आपल्याला हे वेस्टेज करायचं नाही. साधं एक उदाहरण घ्या, आता तुम्ही बघा की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करायला घेतो, म्हणजे जसं तर घरामध्ये महिला आपल्यासाठी जेवण बनवतात, मग भाकरी तयार करणे किंवा चपात्या तयार करणे, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्या बनवत असतात तर त्याच्यामध्ये साईडला थोडं तरी त्याचं पीठ सांडलं जातं. मग हे वेस्टेज आहे. मग जर एवढीशी गोष्ट करत असताना जर त्याच्यामध्ये एवढं वेस्टेज होत असेल, तर कंपनीमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आपण मोठमोठ्या प्रकारच्या प्रोडक्ट्सची निर्मिती करतो, मोठमोठ्या वस्तू तयार करतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे वेस्टेजेस होऊ शकतात. बऱ्याच वेळा काय होऊ शकतं की त्याच्यामध्ये डिफॉल्ट सिच्युएशन निर्माण होते किंवा ज्याला आपण म्हणतो की फॉल्टी प्रोडक्ट्स तयार होतात. बऱ्याच वेळा हे होऊ शकतं कारण की एका वेळेस अनेक वस्तूचं उत्पादन होत असतं, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की फॉल्टी प्रोडक्ट्स तयार होत असतात. मग ते फॉल्टी प्रोडक्ट्स बाजूला काढणं आणि मग त्याची किंमत त्या मार्केटमध्ये तेवढी राहत नाही, हा एक भाग खूप महत्वाचा आहे. मग हा कंपनीच्या दृष्टिकोनातून काय होऊ शकतो, लॉस होऊ शकतो. बऱ्याच वेळा प्रोसेस चालू आहे आणि मग प्रोसेस चालू असताना मध्येच मशीन बंद पडणं किंवा मध्येच लाईट जाणं, मध्येच व्होल्टेज कमी होणं, त्याच्यामुळं प्रोडक्शन प्रोसेसवरती त्याचा परिणाम होणं, हा एक वेस्टेजचा भाग आहे किंवा त्याच्यामुळं सुद्धा अनेक प्रकारचे लॉसेस होऊ शकतात. बऱ्याच वेळा मटेरियल हँडलिंगमध्ये लॉसेस आपल्याला दिसून येतात. मटेरियल केअरफुली हँडल होऊ शकत नाही. मटेरियल वन प्लेस टू अनदर प्लेस आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्सफॉर्म करायचं आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉपर त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा वेस्टेज होऊ शकतं. ज्यावेळेस एखाद्या काचेच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला शिफ्ट करायच्या असतात, तर त्यावेळेस त्या वस्तू प्रॉपरली शिफ्ट होणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये डॅमेज होता कामा नये. तर ही काळजी त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. प्लास्टिकचं प्रोडक्शन ज्यावेळेस केलं जातं इंडस्ट्रीमध्ये, तर त्यावेळेस जे जनित्र किंवा जे मशीन चालू आहे त्याला व्होल्टेज कमी होता कामा नये किंवा
दुधावरती प्रक्रिया केल्या जातात आणि त्याच्यावर मधून बाय प्रोडक्ट्स तयार केले जातात. तर हे प्रक्रिया होताना मशीन बंद पडता कामा नये. कारण की त्याच्यामध्ये ज्या वस्तू असतात, तर त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स केलेले असतात आणि एका विशिष्ट वेळेमध्ये त्याच्यावरती प्रोसेस होऊन ती प्रॉडक्ट पॅकिंग होणं गरजेचं आहे. परंतु जर मध्येच मशीन बंद पडलं, तर त्याच्यामुळं काय होऊ शकतं, टोटल जे काही प्रोडक्शन त्या जे रॉ मटेरियल त्या मशीनमध्ये आहे, ते वेस्ट जाऊ शकतं. तर मग अशा गोष्टीसाठी कॉस्टिंगमध्ये किंवा ज्या कॉस्ट अकाउंटंटने काय प्रोसिजर फॉलो केलेले आहे, त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याचं प्लॅन कशा पद्धतीने केलेला आहे, तो करेक्ट प्लॅन फॉलो केलेला आहे का? म्हणजे लक्षात घ्या, जर हे लॉसेस अव्हॉइड करायचे असतील तर तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे आणि मग ते प्लॅनिंग या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगसाठी फॉलो केलेलं आहे का, हे चेक करणं हा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्रॉस्पेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुमच्या उद्देशाला अनुसरून तुम्ही ते काम करताय का, हा एक भाग. आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह असतं की कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे फर्म, की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी असल्याच पाहिजेत. मग ह्या गोष्टी करायच्यात तर त्या दृष्टिकोनातून कॉस्ट ऑडिटचं काम आहे. पहिलं आहे, या ठिकाणी काय सांगितलंय बघा, कॉस्ट ऑडिट प्रोव्हाइड्स युजफुल इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट रिगार्डिंग रेग्युलेटिंग प्रोडक्शन. कॉस्ट ऑडिट काय करतं, तर महत्वाची माहिती जी मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी किंवा एखादं पॉलिसी मेकिंग करण्यासाठी महत्वाची आहे, तर ती युजफुल अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. आता ही माहिती कशाच्या संदर्भात असू शकते, रिगार्डिंग रेग्युलेटिंग प्रोडक्शन. प्रोडक्शन रेग्युलेट करणे म्हणजे कंट्रोल करणे, नियंत्रित करणे. वस्तूचं उत्पादन करतोय आपण, तर त्या वस्तूचं उत्पादन बाजारपेठेमध्ये आपल्याला किती न्यायचं आहे, बाजारपेठेमध्ये त्याची डिमांड किती आहे, स्पर्धक किती आहेत, आपल्याला कुठंपर्यंत पोहोचायचं आहे, तर याचा विचार करून आपल्याला काय करावं लागतं, प्रोडक्शन रेग्युलेट करावं लागतं. जास्त प्रोडक्शन झालं किंवा कमी प्रोडक्शन झालं तर त्याचा मार्केटिंग स्ट्रॅटेजीवरती परिणाम होतो किंवा बऱ्याच वेळा सेलिंग प्राइस आपल्याला त्याचे बदलावे लागते. कारण की जास्त प्रोडक्शन केलं परंतु डिमांड त्या पद्धतीची मार्केटमध्ये नाही किंवा मार्केटमध्ये जशी सिच्युएशन आता आपण बघितली की लॉकडाऊन सिच्युएशन झालेली आहे, दुकानं बंद आहेत, रिटेल शॉप्स बंद असतील, तर इंडस्ट्री चालू ठेवून त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत राहणं आणि मग त्याचा जो काही एक्सपायरीचा पिरियड आहे तो कमी राहतो. मग या प्रोसेसमध्ये इंडस्ट्री काय करावी लागते, बंद करावी लागते किंवा ह्यूज लॉसेस होऊ शकतात. तर असं होऊ नये याच्यासाठी काय करावं लागतं, प्रॉपर डिसिजन घ्यावा लागतो. मग त्या दृष्टिकोनातून प्रोडक्शन प्रोसेस रेग्युलेट करणं किंवा त्यासाठी ज्या काही ऑपरेशनल मेथड्स आहेत, ज्याच्या म्हणजे इकॉनॉमिकल मेथड्स वापराव्या लागतात, तर त्या मेथड्स रेग्युलेट करणे हे गरजेचं असतं. त्यानंतर रिड्युसिंग कॉस्ट ऑफ ऑपरेशन. जे काही ऑपरेशन करतोय आपण, मॅन्युफॅक्चरिंग करतोय, प्रोसेस करतोय, त्याच्यावरती होणारा खर्च हा रिड्यूस करणं, कमी करणं, हे देखील त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. अँड रिफॉर्मिंग कॉस्ट अकाउंटिंग प्लॅन. आणि कॉस्ट अकाउंटिंगच्या संदर्भामधले प्लॅन हे रिफॉर्म करणं किंवा रिफॉर्म्युलेट करणं, पुन्हा वेगळ्या पद्धतीने तयार करणं हे गरजेचं असतं. जसं आता आपण मागच्या 2 वर्षापासून, 1.5-2 वर्षापासून पाहतोय की कोविड-19ची सिच्युएशन आहे. सुरुवातीला 4 वेळा लॉकडाऊनची प्रोसिजर होती, इंडस्ट्री बंद होती आणि मग अशा वेळेस या इंडस्ट्रीचं प्लॅनिंग जे त्या वर्षामध्ये होतं किंवा त्या 4 महिन्यामध्ये होतं, ते प्लॅनिंग पूर्णपणे कोलॅप्स झालं. त्याच्यामुळं इंडस्ट्रीला खूप मोठे लॉसेस सहन करावे लागले. रॉ मटेरियल खरेदी केलं होतं परंतु त्याच्यावर प्रोसेस न झाल्यामुळं बऱ्याच इंडस्ट्रीचं जे काही पेरिशेबल रॉ मटेरियल होतं ते खराब झालं आणि मग हा लॉस सहन करावा लागला. बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं की वस्तू उत्पादित झाल्या होत्या परंतु मार्केटमध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नव्हती, शॉप ओपन नव्हते, त्यामुळं मार्केटमध्ये त्या वस्तू पोहोचू शकत नव्हत्या. मग त्या वस्तू गोडाऊनलाच राहिल्या. मग अशा वस्तू गोडाऊनला राहिल्यामुळं सपोज एखाद्या वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग झालं आणि ज्यावेळेस त्याचं सेलिंग होणार आहे, त्याचा जो काही पिरियड आहे यूज करण्याचा, तो जर 6 महिने असेल, आता 6 महिने, जर 6 महिन्यानंतर ती वस्तू एक्सपायर होणार असेल, तर त्यातले 4 महिने जर ती प्रोड्यूस होऊन, मॅन्युफॅक्चरिंग होऊन इंडस्ट्रीमध्येच जर राहिली, तर आता फक्त राहिलेल्या 2 महिन्यामध्ये ती वस्तू विकणं इंडस्ट्रीसाठी गरजेचं आहे. मग अशा केसमध्ये ऑफर डिक्लेअर करणं किंवा तुमचं जे काही प्लॅन रिफॉर्म करणं गरजेचं राहतं. मग बऱ्याचशा इंडस्ट्री त्याचं पॅकिंग बदलतात,
मग त्यासाठी म्हणजे सुरुवातीच्या पॅकिंगवर पुन्हा दुसरं पॅकिंग केलं जातं, त्यासाठी खर्च करावा लागतो वगैरे वगैरे. अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि ह्या फर्म असतात. तर अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. हे दोन महत्वाचे उद्देश त्या ठिकाणी आहेत. हे ओव्हरऑल आणि जनरल आहेत त्याच्या कॅटेगराईज नुसार. आता आपण ह्या बाकीच्या गोष्टीकडे बघू. पहिलं रेग्युलर आपलं जे काही जनरल ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे टू व्हेरीफाय द अरिथमॅटिकल अॅक्युरेसी ऑफ कॉस्ट अकाउंटिंग एंट्रीज. जसं आपण फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये त्याचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करतो, एंट्रीज करतो, लेजर पोस्टिंग करतो, तशाच पद्धतीने कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सुद्धा त्याचं कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, टेबल्स तयार करावे लागतात, फॉर्मॅट्स फॉलो करावे लागतात. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स असतील तर त्याची अरिथमॅटिकल अॅक्युरेसी चेक करणं हा देखील कॉस्ट ऑडिटचा उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे टू फाइंड आउट वेदर कॉस्ट अकाउंट्स हॅव बीन प्रॉपरली मेंटेन. कॉस्ट अकाउंट प्रॉपरली मेंटेन केलेले आहेत का हे फाइंड आउट करणं देखील गरजेचं आहे. थर्ड, टू डिटेक्ट द एरर्स ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. आपण कॉस्ट अकाउंटन्सीची डेफिनेशन पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आणि आता कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस हे रेकॉर्डिंग केलं जातं, ज्यावेळेस असं कॉस्ट ॲसर्टेन केली जाते, तर ही ॲसर्टेन केलेली कॉस्ट किंवा रेकॉर्डिंग केलेलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे हा प्रॉपरली प्रिन्सिपल्स फॉलो करून केलेला आहे का हे देखील पाहिलं जातं. म्हणजे कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये हा एक भाग महत्वाचा आहे. आता कॉस्ट ऑडिट करत असताना ज्यावेळेस कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये प्रिन्सिपल्स फॉलो करून अकाउंटिंग केलं जातं, तर चेक करायचं की प्रॉपरली ते प्रिन्सिपल्स प्रॉपरली फॉलो झालेत का त्याच्यामध्ये काही एरर झालेली आहे की त्याच्यामध्ये मिस्टेक्स राहिलेले आहेत. काही वेळेस काही ठिकाणी फ्रॉड होऊ शकतात, तर ते फ्रॉड्स त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत का, तर हे देखील चेक करणं हा उद्देश कॉस्ट ऑडिटचा असतो. टू डिटेक्ट द फ्रॉड्स दॅट आर मेड इन द कॉस्ट रेकॉर्ड्स. मग अशी सांगितल्या पद्धतीने कॉस्ट रेकॉर्ड्समध्ये जर काही फ्रॉड झालेले आहेत असतील तर ते डिटेक्ट करणं, माहिती करून घेणं हा एक उद्देश कॉस्ट ऑडिटचा असतो. नेक्स्ट वन, टू व्हेरीफाय द टोटल कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्ट, प्रोसेस अँड जॉब. म्हणजे प्रत्येक प्रोडक्टची कॉस्ट माहिती असणं गरजेचं आहे. पर युनिट कॉस्ट त्या ठिकाणी काढता आली पाहिजे, पर बॉक्स कॉस्ट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, पर प्रोसेस आपण त्या ठिकाणी कॉस्ट काढू शकतो. म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन हे 3-4 प्रोसेसमधून कंप्लीट होणार असेल तर प्रत्येक प्रोसेससाठी किती खर्च आला हे देखील आपल्याला त्या ठिकाणी काढता येतं. कॉस्टिंगमध्ये आपल्याला प्रोसेस कॉस्टिंगमध्ये या गोष्टी शिकतो आपण. तसंच जॉब कॉस्टिंग ही एक संकल्पना आपल्या कॉस्टिंगमध्ये आहे. एखादा जॉब कंप्लीट करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचे एक्सपेन्सेस झाले हे आपण पर जॉब कॅल्क्युलेट करतो. तर मग असं ईच प्रोडक्ट किंवा ईच प्रोसेस किंवा ईच जॉब आपण जो काही खर्च केलेला आहे तो व्हेरीफाय करणं हे कॉस्ट ऑडिटचा उद्देश आहे. नेक्स्ट आपण असं म्हणू शकतो टू फाइंड आउट वेदर ईच आयटम ऑफ एक्सपेंडिचर हॅज बीन प्रॉपरली इन्कर्ड ऑर नॉट. प्रत्येक पद्धतीचा खर्च मग डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल, त्याच्यामध्ये प्राईम कॉस्टशी रिलेटेड असेल, ऑफिस कॉस्टशी रिलेटेड असेल, फॅक्टरी कॉस्टशी रिलेटेड असेल किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड असेल, कोणत्याही पद्धतीचा खर्च हा प्रॉपरली झालेला आहे का किंवा नाही हे तपासणं गरजेचं आहे. प्रॉपरली झालेलं आहे म्हणजे काय की त्याचं प्रॉपरली बजेटिंग झालेलं आहे का, ते बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन मान्य होती का, त्यानंतर तो खर्च होत असताना त्याचं टेंडर, कोटेशन किंवा अगोदर काही त्याची नोटीस किंवा पूर्व परवानगी घेतलेली आहे का, मग त्यासाठी मटेरियल मागवलं असेल किंवा लेबरवरती खर्च झाला असेल किंवा इतर काही खर्च झाले असतील तर त्याचं प्रॉपरली रेकॉर्डिंग केलेलं आहे का, आणि त्याच्यावरती अधिकृत त्या व्यक्तींची त्या डिपार्टमेंटल मॅनेजर्सची सही आहे का, त्याच्यासाठी रिक्वायर्ड जी इन्फॉर्मेशन आहे जसं की रिक्विजिशन फॉर्म भरून घेतलेला आहे का, त्यानंतर ती जी काही रिक्विजिशन फॉर्म आहे हा परचेस डिपार्टमेंटला पाठवला होता का, परचेस डिपार्टमेंटनी परचेस केलाय का, फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलाय का, फायनान्स डिपार्टमेंटनी त्याचं पेमेंट केलंय का, स्टोअर डिपार्टमेंटला प्रॉपरली गेलाय का, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली पाहणं गरजेचं आहे. म्हणून ह्या गोष्टी ज्या रेकॉर्ड झालेल्या आहेत ह्या सगळ्या तपासण्याचा उद्देश म्हणजे कॉस्ट ऑडिट करण्यापाठीमागचा हा उद्देश आहे. पुढचा उद्देश आपल्याला सांगता येईल टू ॲसर्टेन द ॲक्युरेट व्हॅल्यू ऑफ WIP. WIP मीन्स वर्क इन प्रोग्रेस.
अँड क्लोजिंग स्टॉक. जो स्टॉक आपला हा प्रोसेसमध्ये आहे किंवा फिनिश्ड गुड्स जे आपला क्लोजिंग स्टॉक म्हणून गोडाऊनला आहे की जे फिट फॉर द मार्केट किंवा रेडी फॉर सेलिंग असं आपण म्हणतो. तर असा जो माल आहे तर त्याची व्हॅल्यू प्रॉपरली रेकॉर्ड केलेली आहे का, ॲक्युरेट कॅल्क्युलेशन झालेले आहेत का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी काय केलं जातं, कॉस्ट ऑडिट केलं जातं. त्यानंतर टू व्हेरीफाय दॅट द कॉस्ट स्टेटमेंट्स आर प्रॉपरली ड्रॉन अप. कॉस्टिंगचे जे काही स्टेटमेंट्स आपल्याला बनवावे लागतात, जसं की कॉस्ट शीट असेल किंवा टार्गेट कॉस्टिंगचं त्याचं शीट जॉब बनवायचं आहे, जॉब शीट बनवायचं आहे, प्रोसेस शीट बनवायचं आहे, तर ते त्या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे, तपासणं गरजेचं आहे. टू सी दॅट द कॉस्ट स्टेटमेंट्स रिप्रेझेंट्स ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड मार्केटिंग. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा त्याचं मार्केटिंगमध्ये जे काही स्टेटमेंट्स बनवलेले आहेत हे खरी आणि वास्तव पोझिशन दाखवतात का, हे देखील तपासणं गरजेचं आहे. टू हेल्प मॅनेजमेंट बाय पिनपॉइंटिंग इनइफिशियन्सीज इन द यूज ऑफ 3M. 3 विशिष्ट एम म्हणजे काय की मॅन, मनी, मशिनरी ह्या गोष्टी किंवा मटेरियल, म्हणजे ह्या संदर्भामध्ये प्रॉपरली त्याच्यामध्ये इनइफिशियंट कोण आहे. आता मटेरियल हा इनइफिशियंटचा भाग नसतो, पण मॅन हे इनइफिशियंट असू शकतात वर्किंगला, मशिनरी इफिशियन्सी त्याची कमी होऊ शकते, त्यानंतर मनी पैसा कमी पडू शकतो. तर ह्या महत्वाच्या 3Mचं पिन पॉइंटिंग होणं गरजेचं आहे. जर त्याच्यामध्ये अकार्यक्षमता दिसून येत असेल तर ते मॅनेजमेंटच्या समोर मांडणं गरजेचं आहे. मग हे मांडण्यासाठी त्याचं ऑडिट होणं गरजेचं आहे. तर हा उद्देश देखील आपल्याला या ठिकाणी कॉस्ट ऑडिटच्या संदर्भामध्ये सांगता येईल. इथपर्यंत समजलंय. ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट ऑडिटचे काय आहेत बघा. Facilitation in fixation of reasonable price of goods and services produced by the company. कंपनीने निर्माण केलेल्या ज्या काही वस्तू आहेत किंवा सेवा ज्या आहेत याची रिझनेबल प्राइस फिक्स करणे हा कॉस्ट ऑडिटचा सोशल ऑब्जेक्टिव्ह आहे. हे सोशल उद्देश आहे. हा सार्वजनिक लोकांच्या दृष्टिकोनातून हे कमीत कमी किमतीमध्ये त्या वस्तू उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा कॉस्ट ऑडिटची मदत होते. सेकंड, इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्टिव्हिटी ऑफ ह्युमन, फिजिकल अँड फायनान्शियल रिसोर्सेस. जे काही फायनान्शियल रिसोर्सेस कंपनीमध्ये यूज केले जातात आणि त्याच्या मार्फत प्रोडक्शन केलं जातं, तर त्याच्यामध्ये त्यांची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणे, थोडक्यात त्यांची इफिशियन्सी वाढवणे हा एक उद्देश कॉस्ट ऑडिटचा असतो. चॅनलायझिंग ऑफ द कंपनीज रिसोर्सेस टू मोस्ट ऑप्टिमम प्रोडक्टिव्ह अँड प्रॉफिटेबल एरियाज. चॅनलाइज करणे म्हणजे त्याचं सिक्वेन्स प्रॉपरली ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे एका नंतर दुसरी प्रोसेस, दुसऱ्यानंतर तिसरी प्रोसेस कंपनीमध्ये चालू असते. तर मग अशा प्रोसेसमध्ये जे काही रिसोर्सेस यूज केले जातात हे ऑप्टिमम लेवलला, म्हणजे योग्य पद्धतीने, नॉट मॅक्झिमम अँड नॉट मिनिमम, खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही, तर ऑप्टिमम लेवलवरती त्याचं प्रोडक्शन होणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यामधून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवता येईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून कॉस्ट ऑडिट करणं गरजेचं आहे. चौथं, फॅसिलिटेशन इन सेटलमेंट ऑफ बिल्स इन केस ऑफ कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट्स एंटर्ड इन टू द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटशी संबंधित जर काही आपण कॉन्ट्रॅक्ट करत असेल किंवा गव्हर्नमेंटला आपण काहीतरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असेल तर त्याच्यामध्ये बिल सेटलमेंट ऑप्शन असतात. तर ती एक फॅसिलिटी या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तर तो एक भाग कॉस्ट ऑडिटचा आहे, ते तपासलं पाहिजे. पिन पॉइंटिंग एरियाज ऑफ इनइफिशियन्सी अँड मॅनेजमेंट मिसमॅनेजमेंट. जर काही अकार्यक्षमता असेल किंवा काहीतरी व्यवस्थापनामध्ये चुका निर्माण होत असतील तर त्या निदर्शनास आणून देणं हे देखील कॉस्ट ऑडिटचं महत्वाचं काम आहे किंवा तो पण उद्देश आहे हे आपण म्हणू शकतो. स्कोप काय आहे, कॉस्ट ऑडिटमध्ये काय आणि कोणत्या पद्धतीच्या गोष्टी समाविष्ट होतात. कॉस्ट ऑडिट ऑन बिहाफ ऑफ द मॅनेजमेंटच्या वतीने केलेलं जाणारं कॉस्ट ऑडिट म्हणजे हा एक प्रकारचा स्कोप आहे की त्या ठिकाणी मॅनेजमेंटसाठी ज्या गोष्टींची गरज आहे. बघा, स्कोप आणि टाइप्स आपण पाहतोय, म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीचे. कॉस्ट ऑडिट कुणासाठी यानुसार सुद्धा प्रकार पडतात किंवा कॉस्ट ऑडिट कुणासाठी यानुसार स्कोप सुद्धा येतो, म्हणजे त्याची व्याप्ती लक्षात येते.
व्यवस्थापनासाठी कॉस्ट ऑडिट केलं जातं, कस्टमरच्या दृष्टिकोनातून कॉस्ट ऑडिट केलं जातं, गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून कॉस्ट ऑडिट केलं जातं किंवा ज्या काही ट्रेड असोसिएशन्स आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून टॅक्स ऑडिट केलं कॉस्ट ऑडिट केलं जातं. पण उद्देश प्रत्येकाचा वेगळा राहतो. व्यवस्थापनासाठी कॉस्ट ऑडिट काय महत्वाचं आहे, तर व्यवस्थापनाला पॉलिसी डिसिजन घ्यावे लागतात. म्हणजे काय करावं लागतं, पॉलिसी ठरवावी लागते, प्रॉपर डिसिजन घ्यावे लागतात. का तर भविष्याशी संबंधित त्याची प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी चालू ठेवायची आहे का नाही ठेवायची, हे निर्णय घ्यावे लागतात. आणि निर्णय प्रक्रियेसाठी त्यांना कॉस्ट ऑडिट मधून काही माहिती गरजेची असते. आणि म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की या ठिकाणी हा त्याचा स्कोप आहे किंवा हा एक विशिष्ट प्रकारचा टाईप आहे. दुसरं आहे की कस्टमरसाठी, म्हणजे कस्टमरच्या वतीने आपण कॉस्ट ऑडिट करतो. कस्टमरच्या वतीने म्हणजे कस्टमरला बेनिफिट काय आहे त्याचा, तर कस्टमरला बेनिफिट असा आहे, कॉस्ट ऑडिटचा एक उद्देश आहे किंवा कॉस्ट अकाउंटिंगचा किंवा कॉस्टिंगचा एक उद्देश आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त इफिशियंट किंवा जास्तीत जास्त ज्याला आपण सॅटिस्फॅक्शन देणारी वस्तू तयार करणं. त्याच्यामध्ये कंपनीचा पण फायदा होईल. म्हणजे काय होईल की वस्तूची किंमत कमी राहिली तर आपोआप ती वस्तू बाजारपेठेमध्ये कमी किमतीला कस्टमर पर्यंत पोहोचू शकते. म्हणजे मगाशी आपण बघितलं की खर्च कमी करणे हा एक महत्वाचा उद्देश होता. लॉसेस टाळणे, इलिमिनेट करणे किंवा वेस्टेज इलिमिनेट करणे, कार्यक्षमता वाढवणे, इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी बघितल्या. त्याच्यामुळे काय होतं की खर्च कमी होतो आणि वस्तूचं मॅक्झिमम प्रोडक्शन होतं, त्याच्यामुळे कॉस्ट कमी होते. आणि मग कॉस्ट कमी राहिली की बाजारपेठेमध्ये वस्तू कस्टमरला कमी किमतीमध्ये अवेलेबल होते, क्वालिटी मेंटेन राहते वगैरे वगैरे ह्या गोष्टी. मग त्या दृष्टिकोनातून कॉस्ट ऑडिट गरजेचं आहे. तिसरी आहे गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण बऱ्याचशा कंपन्या गव्हर्नमेंटसाठी काम करत असतात. गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स त्या कंपन्या असतात. जसं की आता व्हॅक्सिनेशनचं जर आता उदाहरण घेतलं तर आपण बघतो की याच्यामध्ये स्वतः गव्हर्नमेंटची कोणतीही अशी व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती किंवा स्वतःची याची एजन्सी गव्हर्नमेंटची नव्हती. तर ह्या प्रायव्हेट एजन्सीजकडं गव्हर्नमेंटने काय केलं होतं की तुम्ही त्याचं व्हॅक्सिनेशन बनवा, तुम्ही आम्हाला त्याचं व्हॅक्सिनेशन अवेलेबल करून द्या आणि त्याचे जे काही अमाऊंट आहे किंवा जो काही कॉस्ट आहे तो काय करेल गव्हर्नमेंट तुम्हाला देईल. तर अशा पद्धतीने मग अशा या केसमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट जर अशा पद्धतीने एखाद्या युनिटला, एखाद्या ऑर्गनायझेशनला किंवा एखाद्या एजन्सीला काम देत असेल तर त्या कामाच्या बदल्यात दिला जाणारा मोबदला पैसा हा त्या ठिकाणी त्याचं कॉस्ट ऑडिट होणं गरजेचं आहे की प्रॉपरली तेवढाच खर्च झालाय का. तर हा भाग सुद्धा गव्हर्नमेंट बघत असतं. टॅक्सेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा भाग आहे किंवा जसं आपण म्हणतो की तसं की रोड कॉन्ट्रॅक्ट असतात किंवा मोठमोठ्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायच्या असतात. लोकल अथॉरिटीजचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असतं किंवा कॅनॉलचं काम आहे किंवा तळं बांधायचं आहे की गावामध्ये रस्ता, नळ व्यवस्था करायची आहे, लाईटची व्यवस्था करायची आहे. अशा अनेक गोष्टी असतात की त्या त्या कंपन्यांकडे त्या त्या डिस्ट्रीब्युशन केलेल्या असतात. मग अशा वेळेस त्या ठिकाणी त्याचं कॉस्ट ऑडिट होणं गरजेचं आहे. काय तर ह्याच्यामध्ये अफरातफर झालेली नाही ना, कुठेतरी फ्रॉड झालेले नाहीत ना, वगैरे वगैरे हे चेक करणं. चौथा प्रकार आहे ट्रेड असोसिएशन्स. ज्यावेळेस एखादं युनिट एखाद्या असोसिएशनचं मेंबर राहतं, त्यावेळेस त्या असोसिएशनने ठरवलेल्या नियमांचं पालन त्या युनिटला किंवा त्या ऑर्गनायझेशनला करावं लागतं. मग ते केलं जातंय का नाही जात हे असोसिएशनला समजणं गरजेचं आहे. याच्यासाठी सुद्धा कॉस्ट ऑडिट केलं जातं किंवा तो एक प्रकार आहे. पाचवा आहे स्टॅच्युटरी कॉस्ट ऑडिट. म्हणजे आता हा प्रकार सर्व अ, आपल्या अकाउंटिंग प्रोसिजरमध्ये आहे. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की स्टॅच्युटरी ऑडिट. स्टॅच्युटरी ऑडिट ही संकल्पना आहे की इथं कायदेशीर एखाद्या विशिष्ट व्यक्तीची कायद्यानुसार सरकारी यंत्रणेनुसार नोंद झालेली असते किंवा तो ते प्रत्यक्ष येऊन तपासत असतो. मग त्या ठिकाणी सर्व रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केलेत का, म्हणजे कंपनीला स्थापना करत असताना मिळालेल्या मान्यतेपासून किंवा कंपनीने एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी घेतलेल्या लायसन पासून त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तो चेक करत असतो. तर हा एक कॉस्ट ऑडिटचा महत्वाचा स्कोप आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर 5 पद्धती आहेत त्याच्यामध्ये किंवा त्याचे टाइप्स सांगता येतील. आता याचे ॲडव्हांटेजेस कुणाकुणासाठी आहेत, जसं सांगितलं उद्देश जर हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतील तर प्रत्येक लोकांना याचा फायदा होतो. मॅनेजमेंटला याचा फायदा होतो,
शेअर होल्डर्स जे आहेत कंपनीचे त्यांना फायदा होतो, कारण की त्यांना कंपनीचा प्रॉफिट वाढला की डिव्हिडंड मिळत असतो. सोसायटी म्हणजे समाजाला सुद्धा फायदा होतो, कारण की एक प्रकारे कस्टमर हा सोसायटीचा भाग आहे. कंपनीचे कर्मचारी हा सुद्धा एक सोसायटीचा भाग आहे, कारण की कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी जरी ते कंपनीत काम करत असतील तरी त्यांना त्याचा मोबदला इन्कम स्वरूपामध्ये मिळतो, आणि मग हा इन्कम ते समाज स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठीच खर्च करत असतात. त्यानंतर कंपनीमध्ये ज्या वस्तू निर्मित होतात किंवा प्रोडक्शन होतं, ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, फायनली त्या वस्तू समाजामध्ये कस्टमरपर्यंत पोहोचवल्या जातात. म्हणजे ह्याचा फायदा इनडायरेक्टली सोसायटीला होतच असतो. त्यामुळं कॉस्ट ऑडिटचा सुद्धा फायदा सोसायटीला होतो. गव्हर्नमेंटला फायदा आहेच. मगाशी सांगितल्या पद्धतीने टॅक्स त्या ठिकाणी भरणे किंवा वस्तूची विशिष्ट किंमत ठरविणे याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे कॉस्ट ऑडिट गव्हर्नमेंटसाठी. आता कॉस्ट ऑडिटची प्रोसिजर काय दिली आहे बघा. याच्यामध्ये काही स्टेप्स आहेत. पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, रिव्ह्यू अँड मेक कॉस्ट ऑडिट प्रोग्राम. अगोदर काय करायचं आहे, रिव्ह्यू घ्यायचा, माहिती घ्यायची आणि कॉस्ट ऑडिट प्रोग्राम तयार करायचा. त्यानंतर व्हाउचिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ रेकॉर्ड्स. दुसऱ्या स्टेपमध्ये जे काही रेकॉर्ड्स मेंटेन केलेले आहेत, जी काही बिलं आहेत, त्याची व्हाउचर्स आहेत, हे व्हाउचर्स तपासणे म्हणजे त्याला व्हाउचिंग म्हणतो. आणि प्रत्यक्षात या ठिकाणी ती वस्तू आहे का, ती असेट आहे का, मशिनरी आहेत का, हे व्हेरीफाय करणे हा एक भाग महत्वाचा आहे. रेकॉर्ड्स व्हेरीफाय केले पाहिजे. व्हेरीफाय झाल्यानंतर त्याच्या काही नोट्स टेकआउट्स करणं गरजेचं आहे. म्हणजे मीन व्हाईल ज्यावेळेस वाउचिंग होतं, व्हेरिफिकेशन होतं, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस शंका येऊ शकतात, तर त्या नोट डाऊन करणं गरजेचं आहे. म्हणून तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करत असतो, टेक ऑडिट नोट्स, ऑडिट नोट तयार करत असतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन मागतो. म्हणजे बऱ्याच वेळा शंका आली की बाबा या ठिकाणी खर्च जास्त झाला किंवा या ठिकाणी खर्च कमी झाला किंवा एक्स्ट्रा खर्च झाला, याची तरतूद नव्हती. मग तो खर्च का झाला, कशामुळे झाला, याचं एक्सप्लेनेशन आपण काय करू शकतो, मागू शकतो. आणि फायनली आपण काय करणार आहोत, कॉस्ट ऑडिट रिपोर्ट तयार करणार आहोत. तर अशा 4 स्टेपमध्ये ही कॉस्ट ऑडिट प्रोसिजर पूर्ण केली जाते. आता फायनली कॉस्ट ऑडिट रिपोर्ट कसा द्यायचा किंवा त्याची प्रोव्हिजन काय आहे. According to section 233B subsection 4, the cost auditor shall make his report to the company law board. कंपनीचं लॉ बोर्ड जे आहे त्या कंपनीच्या लॉ बोर्डला जो कोणी कॉस्ट ऑडिटर आहे हा काय करत असतो, त्याचे रिपोर्ट देत असतो. आणि ही रिपोर्ट देणं गरजेचं आहे. याचा एक क्लॉज त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे, एक सेक्शन सांगितलेलं आहे कायद्यामध्ये, सेक्शन 233B सबसेक्शन 4. याच्यामध्ये असं सांगितलंय की कॉस्ट ऑडिटरने त्यांच्या कंपनीच्या लॉ बोर्डला एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये, ज्याला प्रिस्क्राइब्ड फॉर्म असं म्हटलेलं आहे, या विशिष्ट फॉर्मॅटमध्ये आणि विदिन प्रिस्क्राइब्ड टाइम असं म्हटलेलं आहे. म्हणजे ठराविक वेळेमध्ये, योग्य त्या वेळेमध्ये त्या ठिकाणी तो फॉर्म त्या ठिकाणी रिपोर्ट स्वरूपामध्ये जमा करणं गरजेचं आहे. दुसरी प्रोव्हिजन या ठिकाणी आहे, कॉस्ट ऑडिटर शुड मेक 4 कॉपीज ऑफ धिस ऑडिट रिपोर्ट. या ऑडिट रिपोर्टच्या त्याने 4 कॉपीज बनवणं गरजेचं आहे. 3 कॉपीज ऑफ कॉस्ट ऑडिट रिपोर्ट शुड सबमिट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यापैकी 3 कॉपीज ह्या कुणाला सबमिट करायच्या आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटला सबमिट करायच्या आहेत. अँड 1 कॉपी शुड सबमिट टू द कंपनी. आणि एकच कॉपी कंपनीला, ज्या कंपनीचं ऑडिट झालंय त्या कंपनीला एक कॉपी द्यायची आहे. ऑडिटर शॅल सेंड हिज रिपोर्ट विदिन 180 days. वरती आपण बघितलं की प्रिस्क्राइब्ड टाइम असा शब्द वापरला होता, की जो प्रिस्क्राइब्ड टाइम काय आहे, तर 180 दिवसाच्या आत त्याने काय करणं गरजेचं आहे, त्याचं रिपोर्ट देणं गरजेचं आहे, सबमिट करणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे 6 महिने हा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत या कंपनीचं कॉस्ट ऑडिट होणं गरजेचं आहे आणि रिपोर्ट सबमिट होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता अनेक्स्चर्स. अनेक्स्चर्स म्हणजे काय, की ज्यावेळेस एखादा ऑडिटर ऑडिट रिपोर्ट देतो तर त्याच्या सोबत काही काही गोष्टी जोडणं गरजेचं आहे, त्याला म्हणायचं अनेक्स्चर. मग काय जोडणं गरजेचं आहे कॉस्ट ऑडिट रिपोर्ट बरोबर, तर पहिलं जनरल इन्फॉर्मेशन. जनरल इन्फॉर्मेशनचा
एक डिटेल्स त्या ठिकाणी, म्हणजे कंपनीचं नाव, कंपनीची स्थापना कशासाठी झाली, कंपनीला लायसन कोणत्या प्रकारामध्ये मिळालं, कंपनी कोणकोणत्या पद्धतीच्या वस्तू तयार करते, वगैरे वगैरे. ह्या गोष्टी जनरल इन्फॉर्मेशन स्वरूपामध्ये, म्हणजे विथ त्याचा ॲड्रेस असेल, त्याचं इतर जे काही लिगल प्रोव्हिजन्स आहेत, कोणता कायदा लागू होतो, कोणते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात, वगैरे वगैरे, हे सगळं त्या ठिकाणी जनरल इन्फॉर्मेशनमध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. दुसरं डॉक्युमेंट त्याच्यामध्ये असतं की कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम, म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये जे सिस्टीम फॉलो केलेली आहे ती सिस्टीम कोणती आहे ते देखील त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचं देखील डिटेल्स त्या ठिकाणी ऑडिट रिपोर्टमध्ये असणं गरजेचं आहे किंवा त्याच्या रिपोर्ट बरोबर जोडणं गरजेचं आहे. थर्ड दिलेलं आहे फायनान्शियल पोझिशन. कंपनीची फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे देखील सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मेजरली कोणकोणते पॉईंट्स असले पाहिजेत. एक म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड कंपनीचं किती आहे, नेटवर्थ किती आहे, प्रॉफिट किती झाला आहे, नेट सेल्स किती आहे किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट किती आहे, किंवा व्हॅल्यू ॲडिशन काही केलंय का कंपनीने, आणि त्याचे रेशो अनालिसिस करणं गरजेचं आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या अनेक्स्चर मधून म्हणून फायनान्शियल पोझिशनमध्ये दाखवणं गरजेचं आहे. पुढचा चौथा त्या ठिकाणी अनेक्शनचा पार्ट आहे प्रोडक्शन, म्हणजे प्रोडक्शनच्या संदर्भामध्ये डिटेल्स. मग प्रोडक्शन किती पद्धतीने केलं जातं, कोणकोणत्या वस्तूंचं प्रोडक्शन केलं जातं, त्याची प्रोव्हिजन्स कशा पद्धतीने आहे, त्याला मान्यता म्हणजे जर फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटची मान्यता गरजेची असेल तर ती घेतलेली आहे का, वगैरे वगैरे ह्या गोष्टी. पाचवा आहे प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस कशी आहे हे देखील त्या ठिकाणी, म्हणजे फक्त मानवांचा त्या ठिकाणी समावेश आहे का, म्हणजे ह्युमन रिसोर्सेसच 100% वापरलेले आहेत का, का मशिनरीज 100% वापरलेल्या आहेत, का मशिनरीज विथ ह्युमन रिसोर्सेस, अशा पद्धतीने प्रोसेस केली जाते. त्यानंतर रॉ मटेरियलच्या संदर्भातले डिटेल्स, पॉवर अँड फ्युएल, वेजेस, सॅलरीज, रिपेअर्स, मेंटेनन्स, डेप्रिसिएशन, ओव्हरहेड्स, ह्या सगळ्या ज्या काही एक्सपेन्सेसशी रिलेटेड किंवा कॉस्ट पेमेंटशी रिलेटेड गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायला पाहिजेत. त्यानंतर सेल्स हा एक महत्त्वाचा भाग आहे, इन्कम स्वरूपाचा किंवा इन्कम सोर्स आहे, तर तो एक मेन्शन करायचा आहे. त्यानंतर ॲबनॉर्मल नॉन रिकरिंग कॉस्ट, म्हणजे असं नॉर्मल आणि ॲबनॉर्मल अशा काही गोष्टी असतात की कंपनीला आग लागणं ही ॲबनॉर्मल गोष्ट आहे, लक्षात घ्या. किंवा कंपनीला कुठंतरी म्हणजे गोडाऊनमध्ये आग लागणं, माल जळाला किंवा माल चोरीला जाणं, अशा काही गोष्टी ॲबनॉर्मल सिच्युएशनमध्ये होतात. किंवा कंपनी म्हणजे कंपनी ज्या ठिकाणी आहे, ज्या गावामध्ये आहे त्या ठिकाणी खूप पाऊस पडला किंवा पाणी सगळीकडे झालं, मग गोडाऊनमध्ये पाणी आलं त्याच्यामुळं माल खराब झाला, ही ॲबनॉर्मल सिच्युएशन आहे, लक्षात घ्या. नॅचरल कॅलॅमिटी काही निर्माण झाल्या किंवा अर्थक्वेक झाला त्याच्यामुळं काही नुकसान झालं, वगैरे वगैरे, तर याच्यासाठी नॉन रिकरिंग म्हणजे हा खर्च लवकर भरून न येणारा आहे, लक्षात घ्या. हा जो काही खर्च आहे किंवा लॉस आहे हा दीर्घकाळ आपल्याला रिकवर करण्यासाठी लागणार आहे. तर याही गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे जर असतील तर. त्यानंतर ऑडिटर्स ऑब्झर्वेशन्स अँड कन्क्लुजन, हे सगळं ऑडिट केल्यानंतर ऑडिटरचं ऑब्झर्वेशन काय आहे या गोष्टी किंवा कंपनीच्या कॉस्ट अकाउंटिंगच्या संदर्भात, आणि त्याचं कन्क्लुजन काय आहे याचं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी कॉस्ट ऑडिट रिपोर्टमध्ये जोडणं गरजेचं आहे. म्हणजे हे 14 पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की हे अनेक्स्चर म्हणून कॉस्ट ऑडिट रिपोर्ट बरोबर जोडावे लागतात. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा भाग या ठिकाणी ह्या प्रेझेंटेशन मधला, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स. म्हणजे आतापर्यंत आपण म्हणतो की कॉस्ट अकाउंटिंग असं केलं पाहिजे, त्याचे प्रिन्सिपल्स फॉलो केले पाहिजेत, वगैरे वगैरे, तर त्याचे रूल्स आहेत. तर ते रूल्स या ठिकाणी दिलेले आहेत. जसे आपण इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स बघितले तशाच पद्धतीने कॉस्ट अकाउंटिंग करण्यासाठी काही त्यांनी स्टँडर्ड्स दिलेले आहेत. तर ते फक्त आपण लिस्ट आउट बघूया. कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 1 कशाशी संबंधित आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. याच्यामध्ये रूल्स दिलेले आहेत की तुम्ही जो काही खर्च आहे त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 कॅपॅसिटी डिटर्मिनेशन, त्या कंपनीची, इंजिनची, मशीनची कॅपॅसिटी किती आहे, पर डे कॅपॅसिटी किती आहे, पर मंथ कॅपॅसिटी आहे, किंवा इयरली त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी किती आहे, याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही नॉर्म्स दिलेले आहेत. तर ते त्या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 2 मध्ये आहेत. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 ओव्हरहेडशी संबंधित आहे.
वेगवेगळ्या पद्धतीचे डायरेक्ट इनडायरेक्ट ओव्हरहेड्स जे आहेत, तर त्याचं क्लासिफिकेशन कसं करायचं किंवा त्याचं रेकॉर्डिंग कसं करायचं, अकाउंटिंग कसं करायचं, याच्या संदर्भातले नियम 3 नंबरच्या कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये आहेत. चौथं अकाउंटिंग स्टँडर्ड कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन फॉर कॅप्टिव्ह कन्झम्पशन. कॅप्टिव्ह कन्झम्पशनसाठी जेवढा काही खर्च येतो तो खर्च कसा रेकॉर्ड करायचा हे 4 नंबरच्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कशी रेकॉर्ड करायची याच्या संदर्भामध्ये 5 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. अर्थात हे लक्षात घ्या की हे सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड सगळ्याच कंपन्यांना लागू होतात असं नाही. काही कंपन्यांना जसं आता की ट्रान्सपोर्टेशन बिझनेस असेल किंवा ट्रान्सपोर्टशी संबंधित काही आहे तर त्यांना अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5 लागू होईल. प्रत्येकाला हे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 5 लागू होईल असं नाही. ज्या ठिकाणी कॅप्टिव्ह कन्झम्पशन काहीच नाही त्यांना अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 4 लागू होणार नाही. त्यांनी त्या पद्धतीचा अकाउंट मेंटेन करण्याची आवश्यकता नाही. 6 नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेला आहे डिटर्मिनेशन ऑफ आर्म्स लेंथ प्राइस. आर्म्स लेंथ प्राइस त्या ठिकाणी डिटरमाइन कशी करायची, फाइंड आउट कशी करायची, यासाठी काही फॉर्म्युले, रूल्स किंवा त्याचा फॉर्मॅट 6 नंबरच्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये दिलेला आहे. 7 नंबरचा आहे जॉईंट प्रोडक्ट्स किंवा बाय प्रोडक्ट्स ज्यावेळेस आपण तयार करतो, जसं की दुधापासून बनवलेल्या वस्तू. दुधापासून आपण चीज, बटर किंवा मिल्कशेक व्हॉटेव्हर ह्या वस्तू बनवतो. तर हे झाले त्याचे बाय प्रोडक्ट्स लक्षात घ्या. किंवा जॉईंट प्रोडक्ट्स बनवते म्हणजे एका वस्तू बरोबर दुसरी वस्तू त्या ठिकाणी म्हणजे पेस्ट बनवणारी कंपनी टूथपेस्ट बनवणारी कंपनी टूथब्रश पण बनवते. तर हे झाले जॉईंट प्रोडक्ट्स लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने जर मॅन्युफॅक्चरिंग होत असेल तर त्याच्या संदर्भात अकाउंटिंग कसं करायचं हे 7 नंबरच्या रूल्समध्ये सांगितलं. 8 नंबरच्या रूल्समध्ये सांगितलेले कॉस्ट ऑफ युटिलिटीज. ज्या काही युटिलिटीज वापरल्या जातात तर त्याच्यासाठी काही खर्च येतो तर तो खर्च कसा रेकॉर्ड करायचा. 9 नंबरच्या मध्ये सांगितलेलं आहे की मटेरियल जे आहे पॅकिंग मटेरियल तर त्याच्या कॉस्टच्या संदर्भामध्ये त्याचं अकाउंटिंग कसं करायचं. डायरेक्ट एक्सपेन्सेस कसे लिहायचे हे 10 नंबरच्या अकाउंटिंगमध्ये स्टँडर्डमध्ये सांगितलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचे याच्यासाठी 11 नंबरचा रूल आहे. रिपेअर्स मेंटेनन्ससाठी 12 नंबरचा आहे. कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस किंवा त्याच्याशी संबंधित रेकॉर्ड करायचं असेल तर 13 नंबरचं स्टँडर्ड आहे. पोल्युशन कंट्रोल करायचं असेल आणि त्याच्यासाठी काही पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट्स ठेवायचे आहेत किंवा त्यासाठी काही प्रोव्हिजन्स करायचे असतील तर 14 नंबरचा रूल आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस किंवा ओव्हरहेडसाठी 15 नंबरचा रूल आहे. डेप्रिसिएशन किंवा अमॉर्टिझेशन काही रेकॉर्डिंग करायचं असेल किंवा जसं की डेप्रिसिएशन हे फिजिकल असेट्स असतं परंतु इंटॅन्जिबल असेट्स असतील जसे की गुडविल आहे, पेटंट्स आहे, कॉपीराइट्स आहेत तर त्या संदर्भामध्ये त्याचे जे काही कॉस्ट आहेत किंवा त्याची जी काही फी आहे ती अमोर्टाईज करावी लागते. तर ती कशी करायची याच्यासाठी 16 नंबरचं स्टँडर्ड आहे. 17 नंबरच्या स्टँडर्डमध्ये फायनान्शियल कॉस्ट आणि त्याच्याशी रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणजे इंटरेस्ट तर याच्या संदर्भामध्ये रूल्स दिलेले आहेत. 18 नंबरच्या स्टँडर्डमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रत्येक कंपनीमध्ये हा डिपार्टमेंट सेपरेटली काम करत असतो. कारण की नवीन काही ना काहीतरी त्या प्रोडक्टमध्ये संशोधन करायचं आहे. एखाद्या विशिष्ट वस्तूचा आकार बदलायचा आहे, फ्लेवर बदलायचा आहे किंवा त्याचे बाय फ्लेवर्स तयार करायचे आहेत. तर यासाठी संशोधन करावं लागतं. त्यावेळेस त्याचं ड्युरेशन वाढवायचं आहे. म्हणजे ही वस्तू 6 महिने टिकत होती आता 8 महिने, 10 महिने, 12 महिने, वर्ष, 2 वर्षापर्यंत टिकली पाहिजे वगैरे वगैरे. तर ह्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये चेंजेस करण्याच्या दृष्टिकोनातून रिसर्च डेव्हलपमेंट डिपार्टमेंट खूप मदत करत असतं. तर ह्यासाठी कोणत्या प्रोव्हिजन्स आहेत त्या फॉलो कशा करायच्या यासाठी 18 नंबरचा रूल दिलेला आहे. 19 नंबरचा रूल दिलेला आहे जॉईंट कॉस्ट. जॉईंट कॉस्ट आहेत म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तू आपण जॉईंटली आपण मॅन्युफॅक्चर करतो त्यावेळेस जो काही खर्च होतो हा जॉईंट कॉस्ट म्हणून कन्सिडर केला जातो. तर तो त्याचं डिस्बर्समेंट किंवा त्याचं रेकॉर्डिंग कसं ठेवायचं आहे यासाठी 19 नंबरचा रूल आहे. 20 नंबरचा रूल दिलेला आहे रॉयल्टी अँड टेक्निकल नो हाऊ. म्हणजे एखाद्या जसं की आता कोळसा दगडी कोळसा आहे तर कोळसा जमिनीतून काढायचा आहे खाणीमधून घ्यायचा आहे तर याच्यासाठी जमीन मालकाला रॉयल्टी दिली जाते.
किंवा टेक्निकल नो हाऊ, म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू बनवायची आहे तर त्याच्यासाठी काही माहिती तंत्रज्ञानाची गरज असते. तर ते माहिती तंत्रज्ञान आपण ज्यावेळेस दुसऱ्याकडून विकत घेतो आणि त्या विशिष्ट वस्तूची निर्मिती करून विकत असतो, तर त्याची काही कॉस्ट किंवा फी आपल्याला द्यावी लागते. तर त्याचं रेकॉर्डिंग कसं ठेवायचं हे देखील आपण करू शकतो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. त्याच्यासाठी 20 नंबरचं स्टँडर्ड आहे. 21 नंबरच्या स्टँडर्डमध्ये आपल्याला क्वालिटी कंट्रोलच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. 22 नंबरचा जो काही स्टँडर्ड आहे तो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टचं रेकॉर्डिंग कशा पद्धतीने करायचं या संदर्भामध्ये दिलेला आहे. तर असे आपल्याला 22 अकाउंटिंग स्टँडर्ड्स, कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड्स दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स तयार करणं गरजेचं आहे. इथपर्यंत समजलं सर्वांना? कुणाला काही शंका आहे का आता कॉस्ट ऑडिटच्या संदर्भामध्ये?